आरडीजी रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रेझेंस योलो स्पॉटलाइटमध्ये मी जया तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा भाग थोडा विशेष आहे कारण की याच्यामध्ये पैसे कसे कमवायचे आणि ते कसे इन्व्हेस्ट करायचे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत। त्यासोबतच चर्चा करणार आहोत बदलत्या काळानुसार जी काही फॅशन, व्यसन ह्या सगळ्या गोष्टी ज्या चेंज होत चाललेल्या आहेत याच्यावरती सुद्धा चर्चा होणार आहे। आणि या सर्व विषयांवरती चर्चा करण्यासाठी आज आमच्या सोबत आहेत स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच मनीभाईचे सर्वेसर्वा आदरणीय रवींद्र फाटे सर। सर तुमचं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार, धन्यवाद सर। कसे आहात तुम्ही? मजेत। क्या बात आहे। आणि तसे मला वाटते मनीभाईच्या माध्यमातून तर तुमचं सगळं मजेतच चाललेलं असेल। हो, आता त्या पद्धतीने काम चालू आहे। क्या बात आहे। मला सगळ्यांना सांगायचं वाटतं की मनीभाई या माध्यमातून हेल्थ, एज्युकेशन आणि त्यासोबतच इन्व्हेस्टमेंट या विषयांवरती काम केलं जात असतं। तसं मला जाणून घ्यायचं की नेमकं मनीभाईचा थॉट कसा सुचला आणि ही संकल्पना काय आहे? मनीभाईची संकल्पना म्हणजे हा विषय असा आहे की एका मित्राच्या माध्यमातून नेहमी पैशांच्या गोष्टी करत असताना त्यांनी माझं हे टोपण नाव ठेवलेलं होतं मनीभाई। अच्छा। आणि या मनीभाईचा थॉट अशा प्रकारे ठरवला होता की बाबा आज मार्केटमध्ये आपण जर बघितलं तर बऱ्याचशा लोकांकडे पैसा असतो, माहिती नसते काही काही गोष्टींची की ज्या संधी त्यांच्याकडे जर अवेलेबल झाल्या तर ते चांगल्या पद्धतीने त्या पैशाला आपण जर गाईड केलं तर ते पैसा वाढवू शकतात। तर या थॉट प्रोसेसमध्येच आपण आपली टॅगलाईन सुद्धा जी बनवली ती हीच बनवली की बढ़ेगी कमाई जब साथ होगा मनी भाई। वाव, क्या बात आहे। सो तर या माध्यमातून नेमकं काय काय काम, म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंटवरती त्यांना एज्युकेट करतो की काय एक्झॅक्टली काम चालतं? कसं आहे याच्यामध्ये की प्रत्येक वर्ग येतो। याच्यामध्ये यंग जनरेशनमधला जर आपण विचार घेतला तर नवीन वर्ग जो आहे तो आजचा यूथ हा शेअर मार्केटकडे, ट्रेडिंगकडे, क्रिप्टोकडे इकडे वळालेला आहे। बिलकुल। काही लोक असे असतात की जे हेल्थ कॉन्शियस असतात, जे हेल्थशी रिलेटेड व्यवसाय करायला इच्छुक असतात आणि तसंच जो व्यावसायिक असतो त्याला इन्व्हेस्टमेंटचे प्रोजेक्ट्स आवडतात। तर अशा प्रकारचं आपल्याकडे गेल्या 20 वर्षाचा माझा मार्केटिंगचा एक्सपिरियन्स असल्या कारणानं संपूर्ण भारतभरामधून कुठलीही नवीन ऑपॉर्च्युनिटी असली तर त्याची माहिती माझ्यापर्यंत पोहोचते आणि तीच माहिती मी आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्याच माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात। क्या बात आहे। सर याच्यासोबत स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातूनही तुमचं बरंच मोठं काम चालत असतं। आम्ही बघितलं की लास्ट इयर मला असं वाटतं एक मोठं लाठीकाठीचं प्रशिक्षणाचं आयोजन तुम्ही केलं होतं। हो। तर ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला? बघा कसं आहे की आपण जेव्हा इथं जन्माला आलेलो आहे तर या समाजामध्ये आपलं काहीतरी ऋण देणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगानं लहानपणापासूनच हा सोशलची ॲक्टिव्हिटी करण्याची सवय होती आणि इच्छा होती। त्यामुळेच काय झालं की माझ्या एका मित्राच्या बहिणीसोबत एक अघटित कृत्य घडलं आणि त्याच्यानंतर ती जी फॅमिली ज्या पद्धतीनं डिस्टर्ब झाली त्या दिवशी डोक्यामध्ये विचार आला की आता इथून पुढे याच्या बाबतीत तर घडलं परंतु इतर कोणाच्या बाबतीत जर आपल्याला रोखता येत असलं तर ते अत्यंत महत्त्वाचं राहील। आणि त्या दृष्टिकोनातून हा महिला सक्षमीकरण हा एक माझ्या डोक्यातला बरेच दिवसांचा जो विषय होता। तसं जर आपण बघितलं तर तुम्ही उल्लेख केला की मागच्या वर्षी आपण 2 एप्रिल ते 10 एप्रिल असा आपण लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराचा कार्यक्रम ठेवला होता भारत विद्यालयाच्या ग्राउंडमध्ये, ज्याच्यामध्ये जवळपास 1268 मुलींनी सहभाग घेतला होता। आणि तत्पूर्वी जर आपण बघितलं तर 2013ला ॲडव्होकेट अपर्णाताई रामतीर्थकर यांचं आपण एक प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला होता, ज्याच्यामध्ये आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण दिल्लीचं जे निर्भया प्रकरण झालं होतं त्या प्रकरणावर डिबेट ठेवलं होतं की ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी होती की बाबा अशा घटना घडण्यामागचं कारण काय। तर एक समाजातील घटक म्हणून आपण काही विषय मांडले होते आणि त्या विषयामध्ये असं मांडलेलं होतं की या घटनेला जबाबदार जर आपण म्हटलं तर ज्याच्यामध्ये आपण कपडे म्हणू शकतो, टेलिव्हिजन, इंटरनेट, स्कार्फ, गाडी आणि आणखी असे 1-2 टॉपिक होते ज्याच्यामध्ये लाईव्ह पब्लिकमधनं आपण डिबेट केलं की एक व्यक्ती त्याचा फायदा सांगायचा आणि मी त्याचा तोटा सांगायचो। बरं। आणि याच्या माध्यमातून जेव्हा प्लस आणि मायनस या 2 गोष्टी समाजासमोर आपण मांडतो तर त्यावेळेस लोकांना कळतं, कारण आजचा जो समाजाचा कल आहे हा अशा प्रकारचा झालेला आहे की सकाळी उठणे, कामावर जाणे आणि संध्याकाळी वापस येणे हा एका चक्रव्यूहामध्ये कंटिन्यू पैशाच्या मागे धावत आहे। पैशासोबतच आजच्या काळाची गरज आहे
की तुम्ही समाजासाठी सुद्धा करणं आहे आणि तुमच्या मुलांकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, मुलींकडे लक्ष देणं विशेष गरजेचं आहे. बिलकुल बिलकुल. सर तुम्ही जसं म्हटलं की मुलींकडे पण लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. या सगळ्यामध्ये तुम्ही आता जे काही डिबेट वगैरे घेतलं त्याच्यामध्ये तुम्हाला ठळक काय कारण वाटतं, म्हणजे व्यसनाधीनता जास्त वाढलेली वाटते आहे की बदलत चाललेला काळ, नेमकं कशाला दोष देता येईल? बघा काय झालेलं आहे की आपली जी पहिलीची आपली जी म्हणजे आपण म्हणू समाजातली आपली जी घराची पद्धत होती ते एकत्र कुटुंबाची होती. आता आपली जशी जशी विभक्त कुटुंब होत चाललेली आहे तर त्याच्यामुळे काय झालं की प्रत्येक जण असं सेपरेट होत चाललेलं आहे. बिलकुल. इवन तुमच्या घरामध्ये जर आपण बोललो तर आता लहान मुलांच्याही बेडरूम तुम्ही वेगळ्या बनवत चाललेल्या आहेत. याच्यामुळे होत काय आहे सध्याच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठा इम्पॅक्ट जर तुम्ही आता छावा चित्रपट बघितला असेल, हो, एक छावा चित्रपट आपण बघितला तर त्या छावा चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचं जे कॅरेक्टर आपल्या सगळ्यांच्या समोर उभं राहिलं तर यंग जनरेशनमध्ये इन्स्पिरेशन आलं की नाही आलं? आलं. बरोबर आहे. परंतु बॉलिवूडचा जर आपला जुना इतिहास जर बघितला तर या बॉलिवूडने काय केलेलं आहे, संपूर्ण युवा पिढीला बर्बाद कसं करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनीचे सगळं कार्य चालतात. जसं जर आपण उदाहरण जर बघितलं तर बर्थडे सेलिब्रेशन म्हटलं तर तुम्हाला काय दिसतं? दारू, सिगरेट, पब, केक. आणि ते सेलिब्रेट करण्याची पद्धत पण बघा की तो केक घेणार, तो तोंडाला लावणार, कुठं फेकणार, म्हणजे अन्नाची नासाडी करणार. बरोबर आहे एक प्रकारे. आता याच्यामध्ये काय होत आहे की जे आपण बघतो तशा प्रकारचं बनण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्याचमुळे आज समाजामध्ये आजची युवा पिढी ही भरकटत चाललेली आहे. आणि दुसरं महत्त्वाचं जर आपण शाळेपासून जर विचार केला तर आज आपले आदर्श शिक्षक असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. बरोबर. आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं जर म्हटलं तर आता तुम्हाला आठवत असेल की आपण शाळेमध्ये जर एखाद्या वेळेस काही चुकीचं केलं किंवा अभ्यासक्रम नाही करून गेलो तर एखादा शिक्षक आपल्याला मारायचा. बरोबर. परंतु आपली हिंमत होती का घरी जाऊन सांगायची? बिलकुलच नाही, कारण एक भीतीयुक्त आदर त्याच्यामध्ये नेहमी असायचा. एक्झॅक्टली. की आपण जर घरी सांगितलं तर ते घरचे सुद्धा आणखी फटके मारतील, त्याच्यापेक्षा नाही सांगितलं तर बरं. परंतु आज जर आपण बघितलं तर आज काय प्रत्येकाला एक मुलगा किंवा एक मुलगी अशा प्रकारची प्रथा चालू झालेली आहे. आणि याच्यामुळे काय आहे की त्या टीचरवरच उलट प्रेशर राहते किंवा आमच्या मुलाला का मारलं. अगदी बरोबर. तर इथे काय होऊन राहिलेलं आहे की या लहान वयामध्ये तुम्ही जे मार्गदर्शन करू शकता, जे संस्कार तुम्ही वयाच्या 8 वर्षापर्यंत टाकू शकता, तेच भविष्यात तुम्हाला पुढे संस्कारीपणा तो तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये दिसून येतो. बिलकुल. असं आपण बरेचदा बघतो की जसं आता तुम्ही बोलले एक गुरु शिष्याचं जे नातं असतं किंवा टीचर्सचं जे रिलेशन असतं, तर आपल्या त्या जनरेशनमध्ये त्या एरामध्ये एक भीती असायची. मी जसं तुम्हाला म्हटलं आदरयुक्त भीती होती. पण आता काय झालेलं आहे ना की टीचर्स सुद्धा रील बनवताना मग मुलांसोबत ते त्यांच्या सोशल हँडल्सवरती एकमेकाशी असोसिएट असतात. तर तुम्हाला असं वाटतं का की हा सोशल मीडिया सुद्धा त्याचा एक भाग आहे? 100%. आज सोशल मीडिया जर म्हटलं तर ही सोशल मीडिया ही एकदम चांगली पद्धत आहे समाजासमोर प्रबोधन करण्याची. बघा प्रत्येक गोष्टीचा एक चांगला पार्ट असतो आणि एक वाईट पार्ट असतो. बरोबर आहे. जसा फायदा असतो तसा तोटा असतो. परंतु समाजाला हे समजायला हवं की आपण याचा वापर कसा करतो आणि हा जर वापर चुकीचा झाला तर काय होईल. आज आपण बघतो की सोशल मीडियावर रील्स ज्या पद्धतीने बनवल्या जात आहेत तर त्या रील्सवर सुद्धा काही काही कॉमेंट्स असे आलेले आहेत की बा जुन्या काळात राजे रजवाडे हे जे होते यांना त्या नाचणाऱ्यांच्या समोर पैसे उधळावे लागत होते, आज हे फुकटमध्ये आपल्याला दाखवत आहेत. यांना हे कळत नाही आहे की आपण हे करून एक्झॅक्ट समाजाला काय देतोय. आणि आजच्या युवा पिढीच्या बाबतीमध्ये जर आपण जर विचार केला की बा यंग जनरेशन कसं राहिलं पाहिजे, आता माझा साधा प्रश्न आहे की जर आई वडीलच व्हॅलेंटाईन डे जर साजरा करत असतील, आई वडीलच जर चॉकलेट डे, हक डे साजरा करत असतील तर मुलांवर काय परिणाम होईल. आणि उद्या जर काही असं वाईट घडलं तर त्याच्यानंतर आपण मुला मुलींना दोष देऊ. तर माझं असं मत आहे की आजच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर मुला मुलींपेक्षा सर्वात जबाबदारी जर कोणाची असेल तर पालकांची असेल. परंतु आज पालकांचा विषय काय झालेला आहे की आपण चांगल्या शाळेत टाकायचं, चांगली ट्युशन लावायची, त्यांना पैसे पुरवायचे आणि आपण आपलं काम करत राहायचं, त्याच्यावर लक्ष ठेवायचं नाही. हा एक सगळ्यात मोठा पार्ट आहे. बिलकुल. सर आता जे तुम्ही लाठीकाठीचं जे प्रशिक्षण शिबिर घेतलं होतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही आठवणीत असणारे काही मुवमेंट्स आहेत का किंवा कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या शिबिराच्या होत्या? लाठीकाठीच्या याच्यामधला शिबिरातला जर अनुभव सांगायचा झाला तर जेव्हा मी याच्या संदर्भात प्रेस कॉन्फरन्स घेतली होती
त्यावेळेस एक पत्रकार महाशय होते, ते म्हणे बा लाठी काठी तुम्ही घेऊन राहिलेले आहे, ती लाठी घेऊन ती मुलगी काय परमनंट राहणार आहे का सोबत, अशा प्रकारचं त्यांचं होतं. तर कसं असते की प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. लाठी काठी जी आहे ही जेव्हा पकडल्या जाते तेव्हा तिच्यामध्ये जो आत्मविश्वास त्या मुलीमध्ये निर्माण होतो, त्यानंतर तिच्याजवळ काठी आहे, दगड आहे, ओढणी आहे, ते कशानेही त्याचा प्रतिकार करू शकते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय झालं होतं की दुसऱ्या दिवशी मी ते स्टेजवर पण बोललो होतो, एक हसण्यासारखा किस्सा होता. एक 7वी 8वीतली मुलगी होती आणि त्या दोघी बहिणी होत्या. तर त्यांनी ते लाठीकाठीचं शिकलं. 3रा दिवस होता आणि सगळ्याच्या सगळ्या आता हजारो मुली त्या ग्राउंडमधून निघाल्यानंतर रस्त्यामध्ये ट्रॅफिक तर होणारच. तर एका मोठ्या लेडीजने त्या गाडीला तिला धक्का लावला. तर त्या धक्का लागल्याच्या यानं तिची सायकल बाजूला झाली. तर तिला त्याच्याबद्दल काही नाराजी नव्हती, धक्का लागला कारण गर्दी होती, परंतु तिने सॉरी म्हटलं नाही म्हणून ही मुलगी सायकलनं पुढे गेली आणि पुढे जाऊन तिच्या गाडीवर 2 लाथा मारल्या. म्हणजे म्हणायचा अर्थ, आपण 3रा दिवस त्या मुलीचा होता, तिचं वय 13-14 वर्षाचं असेल, परंतु लहान वयामध्ये आपण ज्या गोष्टी त्यांना शिकवतो त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स कसा वाढतो. आजच्या काळामध्ये जर मनुष्य यशस्वी किंवा अयशस्वी होत असेल तर त्याच्यासाठी महत्वाचा आहे फक्त कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. आणि हा आत्मविश्वास बिल्टअप करणं जे आपण म्हणतो मैं हूं ना, तर हा जो बॅक ऑफ द माइंड मध्ये असते, हे मुलांना आणि मुलींना याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं भेटू शकतं. बिलकुल बिलकुल सर. आपण आता साधारणतः बघतो, तुम्ही जसं म्हटलं की प्रत्येकाला 1 किंवा 2 मुलंच असतात आणि त्यांचं संगोपन करणं, मग त्यांची सगळी हाऊस पुरवणं, असा एक प्रकार झालेला आहे. त्याच्यामुळे काय होतं ना की जे मुलं एक अकॅडमिक व्यवस्थित शिक्षण घेत नाही, नंतर ती भरकटतात अशा वेळेला. तर त्यांच्यासाठी काय संधी तुम्हाला दिसतात का, एक व्यावसायिक म्हणून, किंवा त्यांनी स्वतःचा पैसा कमावणं किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतंय? बघा, आपण आजचं यंग जनरेशन जर बघितलं तर प्रत्येकाच्या हातामध्ये आयफोनचं फॅड आलेलं आहे. मग तो EMI वर घेणार, बरोबर आहे. वडील सुद्धा त्यांना आयफोन देण्याचा प्रयत्न करणार. परंतु आज जर तेच पैसे जर 60,000, 70,000, 1 लाख रुपयापर्यंतचे मोबाईल आहेत, हे जर त्यांनी त्यांच्या मुलांना जर या पद्धतीनं शिकवलं की बेटा एवढ्या रुपयाचे SBIचे आपण शेअर्स घेऊन ठेवले, एवढ्या रुपयाचे आपण MRFचे शेअर्स घेऊन ठेवले, वॉट एव्हर जे कुठले ब्रँडेड शेअर्स असतील, टॉप 50 असतील, त्यांना सेव्हिंग करण्याची सवय लावणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण आपलं दुर्दैव आहे की आई वडिलांची, पालकांची इच्छा काय आहे की ज्या गोष्टी मला मिळाल्या नाहीत त्याच्यातलं मी बेस्ट टू बेस्ट त्यांना देण्याचा प्रयत्न करतो, परंतु आज तेच बेस्ट टू बेस्ट त्यांच्यासाठी हानिकारक तर होत नाही, याचा विचार पालकांनी करणं गरजेचं आहे. आज जर तुम्ही बघितलं तर आज बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचं हे जे कल्चर आलं, या कल्चरमुळे संपूर्ण देशाचं नुकसान होत आहे. याचं जर तुम्हाला उदाहरण बघायचं असेल तर आज तुम्ही प्रत्येक ठिकाणच्या कॅफेबद्दलची तुम्ही माहिती घ्या. आणि स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण स्त्री अत्याचारावरचा जो डिबेटचा आपला कार्यक्रम घेतला होता, तोच कार्यक्रम आता माझं SP साहेबांशी बोलणं सुद्धा झालेलं होतं, अर्चित चांडक साहेबांसोबत, जे आपले अकोल्याचे पोलीस अधीक्षक. एक उत्तम आज त्यांनी प्रशासनाचा कसा धाक असतो ते दाखवून दिलेला आहे अकोल्याला. परंतु हे गणपती आणि कावड असल्यामुळे हे गणपती विसर्जनानंतर तो प्रोग्राम घेण्याचं ठरवतोय. तर या कॅफेच्या कल्चरमुळं आज युवा पिढी वेगळ्या लाईनला भरकटत चाललेली आहे. आणि आज जर अशी जर भरकटत गेली तर उद्या ते स्टँड होऊ शकणार नाहीत. एक वेळा जर कुठं डिप्रेशन लेवल आली ना तर त्याच्यानंतर मग त्यांना सावरणं त्या पालकांसाठी सुद्धा कठीण जातं. पण सर, यामध्ये फक्त तुम्ही कॅफेजवरती जर आरोप करत असाल तर कोणी जायचं, कोणी नाही, ज्यांनी त्यांनी स्वतःची समज असली पाहिजे. ह्याच्यामध्ये त्या कॅफे व्यावसायिकाचं नुकसान का करायचं? नाही 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 नाही, तुम्ही एकदम महत्वाचं बोललेलं आहेत. माझा कुठल्याही कॅफे व्यावसायिकासोबत कुठला विरोध नाही आहे किंवा व्यवसाय करायसाठी कुठल्या व्यापाऱ्यासोबत विरोध नाही आहे. परंतु काही कॅफे असे असतात की जे तिथं चुकीच्या पद्धतीची पडद्याची व्यवस्था ठेवतात, वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था ठेवतात, हे चुकीचं आहे. माझं म्हणणं आहे की एखादा तुम्ही व्यवसाय करत असताना एखादा 2 नंबरचा व्यवसाय असेल तो केला तर चालेल एक वेळा, परंतु जिथं युवा पिढी बर्बाद होत असेल ज्यांचं आयुष्य, तर असा व्यवसाय करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि समाजामध्ये बघा, तुम्हाला जर चांगलं कार्य करायचं असेल तर कुठं विरोध होणारच आहे. माझं एकच आहे की आज मी जवळपास 450 ते 650 मुलींना अशा प्रकरणातून वाचवलेलं आहे. आणि अशा प्रकरणातून वाचवलेलं असताना त्या मुलीला काही समजत नाही, अशा ठिकाणी काही वेळा त्यांच्या कॅसेट्स बनवल्या जातात
आणि त्याच्यानंतर ब्लॅकमेलिंग चालते. बरोबर. आणि हे अत्यंत वाईट आहे. मी नाव घेऊ इच्छित नाही किंवा कोणाला सांगू इच्छित नाही. भारत विद्यालयाच्याच ग्राउंडमध्ये काही मुलांनी एका मुलीला पकडलं होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एखादी अडाणी मुलगी असली किंवा दुसरी कुठली असली तर आपण एखाद्याला समजू शकतो. जी CA शिकत होती, जी CAचं शिक्षण घेत आहे, ती म्हणते सर माझं मत आहे, मी माझ्या मतानं करेल. आणि जेव्हा मुलगा तर त्याला मारठोक करून तो फरार झाला होता, मी त्या मुलीला बोललो तर तिची जी ॲरोगन्सी होती ते बघून मलाही थोडंसं हर्ट झालं. आणि शेवटी मग मी तिला म्हटलं की तुझं जरी व्यक्ती स्वातंत्र्य असलं पण तुझी जर शूटिंग बनली आणि तुझ्या ब्लॅकमेलिंगच्या नादात जर माझ्या 10 मुली आणखी ब्लॅकमेल होत असतील तर ते मी होऊ देणार नाही. म्हणजे कुठं कुठं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा पण घटना घडू नये की आपल्यामुळे दुसरे कोणी अडचणी देतील. तुमची मैत्रीण येईल, तुमची वहिनी येईल, तुमची बहीण येईल, अशा कुठल्याही घटना होऊ शकतात. आणि अकोल्यामध्ये मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही बघा संपूर्ण महाराष्ट्रामधला भारतामधला जर तुम्ही डेटा काढला 13 लाखपेक्षा जास्त पुरी 2022 ते 25च्या दरम्यान भारतामधनं गायब आहेत. ह्या कुठं जातात? यांचे ऑर्गन्स विकण्यासाठी. हा खूप मोठा रॅकेट आहे. आपण एवढ्या दूरपर्यंत जाणार नाही, परंतु माझं असं मत आहे की मी ज्या शहरामध्ये राहतो, ज्या अकोल्यामध्ये राहतो, त्या अकोल्यामध्ये सुद्धा मी जेवढ्या काही मुली असतील त्यांना सुरक्षित त्या पद्धतीनं ठेवता आलं पाहिजे. आणि माझं पालकांना आव्हान राहील की पैसे कमवा, परंतु पैसे कमवत असताना तुम्ही तुमच्या पाल्याकडे लक्ष सुद्धा द्या, नाहीतर उद्या तुम्हाला पश्चातापाशिवाय काहीही मिळणार नाही. अगदी बरोबर बोललेत सर तुम्ही. आता जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय आपण बोललो, खरं तर आजच्या काळामध्ये स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला जे रेष आहे ती कोणाच्या लक्षातच येत नाही की नेमकं काय होत चाललंय. पण जसं तुम्ही म्हटलं, मी तुम्हाला आताच बोलली की कॅफे व्यावसायिकांचा तुम्ही का छळ करताय. पण या व्यतिरिक्त आता अकोला जिल्ह्याच्या बाबतीत तरुण युवक युवती असतील तर यांच्यासाठी तुम्हाला काय वाटतं की व्यवसाय बनण्यासाठी काय काय संधी इथे असतील? बघा, आजच्या काळामध्ये जर बघितलं ना तर आपली शिक्षण पद्धतीच्या बाबतीमध्ये मी बोलू इच्छितो. आज आपल्याकडचं कल्चर काय झालेलं आहे की उठसूट पुणा, मुंबई इकडे शिक्षणासाठी जात आहेत. आणि हे शिक्षणासाठी जात आहेत हे चुकीचं आहे अशातलं मत नाही माझं. हे शिक्षणासाठी गेले पाहिजेत, परंतु आपल्या आई वडिलांसोबत जर राहून जर तुम्हाला इथेच जर व्यवसाय करून जर पैसे कमवता येत असतील तर ते उत्तम. असे माझे कितीतरी मित्र आहेत की ज्यांना 50-55 हजार रुपये पुण्यामध्ये पगार आहे, परंतु परिस्थिती अशी आहे की ते जर इथं जर राहिले आणि इथं 15,000 रुपये महिना जरी कमावला तर ते चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगू शकतात. तिथे फक्त EMI भरण्यासाठीच ते तिथं काम करतायत. बरोबर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की आज संधी ह्या प्रत्येक सेक्टरमध्ये आहे. आपण व्यवसाय करण्याची मानसिकता ठेवणं गरजेचं आहे. आज आमच्याकडची एज्युकेशन सिस्टमनी काय सांगितलेलं आहे, आज तुम्ही बघा, मी बघा, आपल्या वेळेस आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय शिकवलं? बेटा खूप अभ्यास कर, चांगले मार्क्स मिळव, चांगले मार्क्स मिळाले की चांगली नोकरी लागेल. बरोबर आहे. आणि मग तुझं आयुष्य सुरळीत होईल. म्हणजे प्रत्येक आई वडिलांची एकच इच्छा आहे की तू नोकर कसा बनशील, मालक कसा बनशील, लोकांना रोजगार कसा देशील, याच्या बाबतीतली आपली एज्युकेशन सिस्टम नाही आहे. आणि माझा याच गोष्टीला विरोध आहे. आज आपल्याकडे जर बघितलं तर MPSCच्या परीक्षा असतील, UPSCच्या परीक्षा असतील. आता माझ्या ऑफिसच्या बाजूलाच एक लायब्ररी आहे, तिथं मी बघितलं काय करतोय, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम 29चा झाला, 30चा झाला, त्याच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच चालू आहेत. तर मी शेवटी त्यांना बोललो की म्हटलं तुम्ही हा आई वडिलांचा पैसा जो आहे हा वाया गमावता, काही जमलं नाही तर तो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतो. मी त्यांना विचारलं की अकोला जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामला बसतात आणि किती मुलं त्याच्यामध्ये सक्सेस होतात? 1%चा ॲव्हरेज निघेल मॅडम. बरोबर आहे. मग आता माझं असं म्हणणं आहे की याच्यासाठी तुमचा, आज मी समजा एक माझं उदाहरण घेतो की मला एक पोलीस अधिकारी म्हणून मला जायचं आहे, तर माझ्या याच्यामधला तो ॲटिट्यूड पोलीस अधिकाऱ्याचा राहील, सगळं राहील, आणि मी त्या पूर्ण परीक्षा देईल आणि मी फेल होईल. आता मला हवालदार बनण्याची इच्छा होईल का? माझा जो ॲटिट्यूड होता, मी ज्या पद्धतीनं गेलो तिथं मी मागे आलो आणि तिथे लोकांचं डिप्रेशन लेवल वाढते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की माझं असं मत आहे की तुम्ही पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुम्हाला समजायला पाहिजे. आणि मी तर म्हणतो ना की तुम्ही जगामध्ये कोणालाही मूर्ख बनवू शकता, स्वतःला नाही बनवू शकत. आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःला म्हणायचं की आय कॅन डू इट, तर तुम्ही निश्चित ती गोष्ट करायला पाहिजे. पण जर तुमचं स्वतःला समजते की आपण नाही करू शकत, तर आज आपल्याकडच्या मुलांची अशी गत झालेली आहे
की 25 वर्षापासून जर म्हटलं तर 30 वर्षापर्यंत वेळ वाया गमावतात, परंतु तेच व्यावसायिक मंडळींची जर मुलं बघितलं तर ते 22व्या 23व्या वर्षी त्यांच्या वडिलांच्या त्या हॉटेलचा व्यवसाय असो, कुठला व्यवसाय असो, त्या गल्ल्यावर बसतात. तिथं ते ₹1,00,000, ₹2,00,000, ₹5,00,000 प्लस मायनस करतात आणि 28-30ला ही इज अ स्टेबल. बरोबर. आणि आपलं काय होते, 30 पर्यंत आपण काही करणार नाही आणि 30 नंतर काही करतो म्हटलं तर स्वतःला लाज वाटते. याच्यात काही अंशी पालकांचे पण दोष आहे. पालक म्हणतात माझी कॅपॅसिटी आहे तोपर्यंत मी चालवतो. बरोबर. माझं असं मत आहे की 22-23 वर्ष झाले की त्याच्यानंतर त्यांना पार्ट टाइम कुठंतरी 1000, 2000, 5000, 10,000 कमवण्याची सवय लावली पाहिजे. मुलांना पैशाची किंमत कळायला पाहिजे. अगदी बरोबर. आणि जर समजा त्या पद्धतीनं व्यवसाय, आता भाजीपाल्यापासून फळांपासून, आता कोरोना नंतर जर बघितलं तर आता शेतकरी वर्ग स्वतः आला की नाही आला व्यवसायामध्ये? बरोबर. आला ना. तर कुठल्याच व्यवसायाची लाज नसावी. काम करण्याची मानसिकता जर असली तर तुम्ही 100% पैसा कमवू शकता. आपण ज्या पद्धतीनं काम करू त्या पद्धतीनं आपल्याला रिटर्न मिळतील. बरोबर आहे सर. पण तरी अकोला जिल्ह्याचा जर आपण एक साधारणतः विचार केला तर तुम्हाला काय वाटतं की इथे युवकांनी जर व्यवसाय उभा करायचा असेल तर कोणत्या सेक्टरमध्ये संधी उपलब्ध असतो का, युवक किंवा युवती दोघांसाठी पण विचारते? बघा, माझं पर्सनल जर तुम्ही विचार करसाल, माझा पर्सनल, तर मला एकच म्हणायचं आहे की आजच्या तारखेमध्ये जगातला सर्वात सोपी आणि जगातला सर्वात कठीण व्यवसाय जर असेल तर दॅट विल मार्केटिंग. जगातला सर्वात सोपी आणि जगातला सर्वात कठीण. फक्त तुम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला कुठलीही गुंतवणूक करायची नाही आहे, काहीही करायचं नाही आहे. तुम्हाला त्या वस्तूबद्दलची माहिती प्रेझेंट करायची आहे. समोरच्याला पटलं, आवडलं तर तो घेणार, त्याला नाही आवडलं तर नाही घेणार. आणि आज जर आपण मार्केटमधला जर ट्रेड जर बघितला, हा कुठलाही ट्रॅडिशनल व्यवसाय असो, नेटवर्क मार्केटिंगचा व्यवसाय असो, 10 पैकी 2 लोक तुम्हाला होकार देतील, 8 लोक तुम्हाला नकार देतील. आणि याच अँगलनं जर आपण विचार केला तर याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं यशस्वी आपण होऊ शकतो. मी जर विचार केला तर मी हेल्थ सेक्टरमध्ये 2014ला स्टेम सेल्सवर बोललो होतो. आज आता 2025 जवळपास 11 वर्ष झाले. मी तेव्हा मलेशियावरून स्टेम सेल्स आणून इथे विकले होते. आपले डॉक्टर उदय नाईक साहेब होते, त्यांच्या माध्यमातून माझा चांगला सेल झालेला होता. तर ॲडव्हान्स जे नवीन येतं त्या टेक्नॉलॉजीसोबत तुम्ही जायला पाहिजे. आणि तुम्हाला जर निवडायचं असेल तर हेल्थ, एज्युकेशन आणि इन्व्हेस्टमेंट हे 3 सेक्टर असं आहे की आज जर आपण हेल्थच्या संदर्भात जर बोलायचं झालं मॅडम, तर याच्यामध्ये गर्भातल्या पहिल्या दिवसापासून तर हॉस्पिटलमधून डेड बॉडी आणण्यापर्यंत तुम्हाला कुठेही एक्सक्यूज नाही आहे की माझ्याकडे पैसे नाही आहेत. तुम्हाला पैसे मोजावेच लागतील. एज्युकेशनच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर तुमचं 3 वर्षाचं 4 वर्षाचं मूल झालं, त्याला नगरपालिकेच्या शाळेत टाका, प्रभातमध्ये टाका, आणखी कुठल्या शाळेमध्ये टाका, तुम्हाला टाकावं लागेलच. आणि इन्व्हेस्टमेंट हा जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो रिअल इस्टेट आहे, गोल्ड आहे, आता मार्केटला एक्सपोर्ट इम्पोर्टचे व्यवसाय जे चालू आहेत ते आहेत. अशा काही ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्या ऑर्गनायझेशन काय म्हणतात क्राऊड फंडिंग कलेक्ट करतात. आपण आपले 10 लाख रुपये लावून एक्सपोर्टचं लायसन नाही घेणार किंवा आपण तो व्यवसाय नाही करू शकणार, परंतु अशाही काही कंपन्या असतात की ज्या कंपन्या आपल्याला त्याचा परतावा देतात, ज्याला प्रॉफिट शेअरिंग कन्सेप्ट म्हणतो, याच्या माध्यमातून. पण आता याच्यामध्ये कधी कधी काही वेळेस चुकीचे पण काही कंपन्या असतात, त्याच्यामध्ये काही लोकांचा लॉस पण होतो. परंतु तुम्ही कुठल्याही अँगलमध्ये गेले, तुम्ही ट्रॅडिशनल व्यवसाय करा, नेटवर्किंग करा, प्रॉफिट शेअरिंगमध्ये जा, नफा नुकसान हा तुम्हाला लागू आहे. आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला नफाच मिळेल असं होणार नाही आणि प्रत्येक वेळेस लॉसच होईल असं सुद्धा नाही आहे. तर ही मानसिकता आपली असली पाहिजे व्यवसाय करताना. आणि व्यवसाय करताना सगळ्यात पहिले मी तरुणांना हे सांगेल की 10% जो प्रॉफिट आहे हा आपला अक्कल खातीच असला पाहिजे. आणि ही मानसिकता ज्या दिवशी तुम्ही ठेवाल त्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल. कारण की 10% तुम्हाला छोटे मोठे जे खर्च असतात ते लॉसमध्ये तुम्हाला कन्सिडर करावेच लागतात. आणि तुम्ही तंतोतंत करून तुम्ही व्यवसाय करू शकत नाही. आणि 1 वर्षाची तुमची मानसिकता पाहिजे की मी त्याला स्टेबल करण्यासाठी वेळ देईल. परंतु आजचं कसं झालं, रिमोटमुळे मी हे करून बघतो, नाही झालं हे करून बघतो. तुम्हाला पेशन्स ठेवावे लागेल. आज मला सांगा की फॉर एक्झाम्पल तुम्हाला DED करायचं आहे, मेडिकल करायचं आहे, तुम्ही 99.99% विद्यार्थी आहे. असं होऊ शकेल का की बाबा तुम्हाला एकाच वर्षामध्ये तुम्हाला ते 3 वर्षाची डिग्री मिळेल? बिलकुल नाही.
त्याला 3 वर्ष ते द्यावेच लागतील, जे सेमिस्टर असतील त्या पिरियडनं जावंच लागेल. तेव्हा जीवनामध्ये जर तुम्हाला व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं आहे तर कुठल्याही ठिकाणी तुम्ही कमीत कमी 3 वर्ष 2 वर्ष हा मिनिमम ड्युरेशन तुम्हाला द्यावाच लागेल. तुम्हाला फटकन रिझल्ट मिळणार नाही. आणि काही काही लोक असतात अपवाद, ज्याच्यामध्ये त्याला आपण लक फॅक्टर म्हणू शकतो. परंतु माझं एकच म्हणणं आहे की जगामध्ये हार्ड वर्किंगपेक्षा स्मार्ट वर्किंग करणं हे अत्यंत उपयुक्त आहे. याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर हार्ड वर्किंग करून जर एखादा व्यक्ती यशस्वी झाला असता तर शहरातल्या प्रत्येक सुरुवातीची मोठी हवेली ही एका मजुराची असते. परंतु तो टिनाच्याच घरात जन्माला येतो आणि टिनाच्याच घरात जातो. पण तेच जर आपण आर्किटेक्टच्या बाबतीमध्ये बघितलं तर एका लेआउटमध्ये त्याचा प्लॉट पण राहील आणि फ्लॅट पण राहील. तो पण रेषाच ओढतो, परंतु तो त्याच्या डोक्याने. अगदी एक्झॅक्टली आपल्याला डोक्याने पैसा कमवावा लागतील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आयडिया. पैसा हा आयडियानी कमवला जातो. आणि ज्याच्याकडे जास्त मोठं नेटवर्क असेल, ज्याचा जास्त पब्लिक कॉन्टॅक्ट असेल, तोच पैसा कमवू शकतो. आपण जर जिओचं उदाहरण घेतलं तर आज त्यांच्याकडे डेटाबेस आहे, म्हणून ते यशस्वी आहेत. माझं नेहमी व्यवसाय करताना लोकांना सांगायचं असते की बाबा तुम्ही कम्युनिकेट करताना काय करता, फर्स्ट स्टेपलाच बिझनेस मोडला जाता. फर्स्ट यू हॅव टू कनेक्ट. तुम्ही पहिले जुळा, त्याच्याशी रिलेशन डेव्हलप करा आणि रिलेशन डेव्हलप झाल्यानंतर तुम्ही व्यवसायाच्या संदर्भात बोला. बऱ्याच लोकांचं असं राहते की डायरेक्ट पॉईंट टू द बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू बोलतात आणि नाही झालं तर रिजेक्ट करतात. तर अशामुळे सुद्धा अयशस्वीपणा आपल्याला येऊ शकतो, अपयशी होऊ शकतो. आणि जेवढे कोणी अपयशी झालेले असतील, यशस्वी झालेले असतील, तर त्यांना अपयश हे आलेलंच आहे. जे म्हटलं जाते अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, ती प्रत्येकासाठी लागू आहे. असं होणार नाही की जेवढे सक्सेसफुल तुम्ही स्टोरीज बघसाल, जेवढे मोठे मोठे उद्योजक बघसाल, तर त्यांनी स्ट्रगल केलेलंच आहे आणि स्ट्रगल हा प्रत्येकाला करावाच लागणार आहे. बिलकुल. सो कुठल्याही फील्डमध्ये मार्केटिंगचा जो एक पार्ट असतो, ब्रँडिंगचा, मार्केटिंगचा किंवा प्रेझेंटेशन, आपण जे म्हणतो की एक प्रकारे सेल करता आलं पाहिजे तुम्हाला. मग ते स्वतःलाही सेल करणे का असे ना, स्वप्न विकणे का असे ना, हे सगळं करता आलं पाहिजे. तर मार्केटिंगचं किती महत्व आहे कुठल्याही फील्डला? मॅडम, माझं असं मत आहे की फॉर एक्झाम्पल आपण या कपाचं उदाहरण घेऊया. या कपाचं याचं मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे, याचं गोडाऊन भरलेलं आहे. गोडाऊन भरलेलं आहे पण त्याचा सेल नाही होत आहे. काय कॉस्ट आहे त्याची? 0. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करणं सोपी आहे, मार्केटला मार्केटिंग करणं कठीण आहे. आणि त्याच्यासाठी एक तर तुम्ही स्वतः ब्रँड बना किंवा तुमचं स्किल त्या पद्धतीचं तुम्ही डेव्हलप करा. तर मार्केटिंग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग त्याच्याबद्दल तुम्हाला एक अशा प्रकारची लिस्ट असते मार्केटिंगमध्ये की प्लस 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 पॉईंट. आणि दुसरं कंपॅरिझन केलं तुम्ही तर तुम्हाला सेल लवकर मिळेल. बरं. जेव्हा एखादी वस्तू तुम्हाला विकायची असेल तर त्या 2 वस्तूंमध्ये तुम्हाला कंपॅरिझन करणं गरजेचं आहे. बरोबर. सर, मार्केटिंगच्या बाबतीत आणखी काय स्पेशल टिप्स तुम्ही देऊ शकता, जी लोक सध्या मार्केटिंगमध्ये आहेत, ज्यांना अडचणी जात आहेत की आम्हाला आमचं ब्रँड प्रमोट करता येत नाही किंवा कंपनीचं जे काय आम्ही सेलिंगसाठी जातो तिथे आम्हाला अडचणी येतात, तर त्यांना काय सजेशन तुम्हाला द्यावासाठी की मार्केटिंगमध्ये काही असतील ना सर मूलमंत्र त्याचे? बघा, मूल मंत्र त्याच्यामध्ये जर म्हटलं तर एक म्हणजे तुमचा जो एक्झिक्युटिव्ह असेल त्या एक्झिक्युटिव्हला त्याचं प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे. विदाऊट नॉलेज तो त्याला त्या पद्धतीनं प्रेझेंट करू शकणार नाही. दुसरं, ही जी स्किल आहे ही तुम्हाला प्रत्येक 15 दिवसाला जसं आपलं रिचार्ज संपतं, मोबाईलची बॅटरी संपतं, तर रिचार्ज करावा लागतो. तो कोणीही व्यक्ती असो त्याला रिचार्ज करून घेणं गरजेचं आहे. आणि त्याला जर ते स्किल जर तुम्ही डेव्हलप करून दिलं तर तो त्याला चांगल्या पद्धतीनं विकू शकेल. बरोबर. विदाऊट नॉलेज तो त्याला त्या पद्धतीनं करू शकणार नाही. आणि काय असते ज्याला आपण म्हणतो ना, एक माझ्या बाबतीतली गोष्ट सांगतो की एका जणांनी म्हटलं होतं की बा आपल्याला जी आवड आहे, जो छंद आहे, ते तुमचं उत्पन्नाचं माध्यम जर तुम्ही बनवलं तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. जसं मी त्याच्यामध्ये म्हटलं की बा एखादा मुलगा आहे, त्याला डॉक्टर बनायचं आहे पण त्याच्या वडिलांची इच्छा आहे इंजिनियर बनायची, तर तो इंजिनियर बनेल पण तो यशस्वी इंजिनियर नाही बनू शकणार. परंतु त्याला डॉक्टर बनायचं होतं, त्याच्या वडिलांनी त्याला डॉक्टर शिक्षणासाठी टाकलं, तो यशस्वी डॉक्टर नक्कीच होईल. कारण तुम्हाला त्या काम करताना त्याच्यात आनंद सुद्धा यायला पाहिजे, तुम्हाला आवड सुद्धा निर्माण व्हायला पाहिजे. नुसतं सॅलरीसाठी आणि याच्यासाठी जर तो काम करत असेल तर तो तुम्हाला रिझल्ट आणि आउटपुट देऊ शकणार नाही. बरोबर बरोबर.
सर आपण असं बरेचदा बघत असतो आता की अकोल्यासारख्या ठिकाणी मार्केटिंगच्या बाबतीत लोकांचे बरेचसे काही गैरसमज आहेत किंवा तसं टेक्निकल इथे एज्युकेशन काही दिलं जात नाही. तर नेमकं आपल्याकडच्या जी ग्रॅज्युएशनची सिस्टीम असेल त्याच्यामध्ये किंवा असं काही कोर्सेस इथे ॲड करता येतात का मार्केटिंगच्या बाबतीतले, किंवा तुमच्याकडे तसं काही फर्म अवेलेबल आहेत का जिथे मार्केटिंगचे स्किल शिकवले जातात? नाही, आता कसं आहे, गव्हर्नमेंटने सुद्धा त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट हा प्रोग्राम आता डिक्लेअरच केलेला आहे. कारण आपल्याकडे मी पहिले सांगितलं ना, फक्त नोकर बनवण्याचीच प्रथा होती. आता या 2014 नंतरच्या एज्युकेशन सिस्टममध्ये स्किल बेस आणलं. कारण बघा, प्रत्येक व्यक्तीचंच मार्केटिंगचं स्किल नसेल, प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे पार्ट आहेत आणि त्याची वेगवेगळी आयडेंटिटी आहे. तर त्याच्यानुसार जर त्याला डेव्हलप केलं तर मला वाटतं की त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे. आणि शिकण्याच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर याच्यामध्ये एकच गोष्ट आपण सांगू शकतो की सगळ्यात महत्त्वाचं मार्केटिंग करण्यासाठी हा स्वतःमध्ये आत्मविश्वास असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला हे जमेल हे जोपर्यंत त्याला पटणार नाही तोपर्यंत तो ते काम करू शकणार नाही. आणि आजचं जर आपण युग जर बघितलं तर ज्याला आपण म्हणतो की आत्मविश्वासच मुलांमध्ये नाही आहे, मुलींमध्ये नाही आहे, त्याचं रिझनच एक आहे की मी सांगितलं की हे भरकटलेले आहेत. यांना फक्त एन्जॉयमेंट, आणि कारण काय आहे की ज्या वयामध्ये जबाबदारी यायला पाहिजे ती जर समजा पालकांनी जर त्यांच्यावर दिली तर मला असं वाटतं की त्याचा ॲडव्हान्टेज चांगला मिळेल बिलकुल येणाऱ्या पिढीला. सो तुमची आणखी एक फर्म आहे विघ्नहर्ता मल्टी स्टेट म्हणून, तर आम्हाला त्याच्याविषयी जाणून घ्यायचं की नेमकं त्या माध्यमातून काय काम चालतं? अच्छा, ॲक्च्युली पहिले करेक्ट करून देतो, ती माझी फर्म नाही आहे. विघ्नहर्ता मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटी ही मुंबईची आहे. ठाण्याला याचं हेड ऑफिस आहे. बरं. आणि माझे मित्र आहेत विजय पुसदेकर सर आणि पंकज नागपुरे सर. तर त्यांच्या माध्यमातून हे प्रपोजल इकडे विदर्भामध्ये जेव्हा डेव्हलपमेंटचा पार्ट आला होता तर त्यावेळेस आपण अकोल्याला त्याचं काम सुरू केलं. तर ॲक्च्युली बँकिंग म्हटलं तर कसं आपल्याकडे लोकांना याचा एक हे राहतो की बा लोन देणे आणि FD कलेक्ट करणे. परंतु यांचा प्रोजेक्ट असा आहे की यांचं एक ऑक्शनमधलं गोल्ड परचेस करणे आणि दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे कोकोनट फार्मिंग, जे तामिळनाडू पोलाचीमध्ये जे नारळ आहे, जसं आपल्याकडच्या नारळामध्ये किती पाणी निघते, 100, 150, 200 ml पर्यंत निघते, तिथल्या नारळामध्ये पोलाचीच्या 550 ते 750 ml पर्यंत पाणी निघते. तर त्या नारळाचं फार्मिंग करतायत. तर आपल्याकडनं जी काही गुंतवणूक घेतल्या जाते तर त्याला एक लॉकिंग पिरियड राहतो, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, जसा कस्टमरचा ग्राहकाचा विषय असेल तसा, आणि त्याच्यावर त्याला डिव्हिडंड म्हणून चांगल्या प्रकारचा परतावा दिला जातो. बरं. तर याचे काही चांगले अनुभव किंवा आतापर्यंत इकडे आपल्याकडे लोकांनी इन्व्हेस्ट केले? जवळपास 100 पेक्षा जास्त कस्टमर आहेत आपले, जे सॅटिस्फाईड कस्टमर आहेत. जवळपास 5 कोटीपर्यंतचं डिपॉझिट आपलं या विघ्नहर्तामध्ये मागच्या 17-18 महिन्यामध्ये गेलेलं आहे. आणि लोकांना रेग्युलर ज्या डेट्स आहेत त्या डेट्सला त्यांचं पेमेंट न चुकता पोचत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. पण सर इन्व्हेस्टमेंट म्हटलं की काय होतं ना की आजकाल हजारो ऑप्शन्स मिळतात, ते पण हजारो ठिकाणी बघायला मिळतात. अशा वेळेला योग्य इन्व्हेस्टमेंट निवडताना काय काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं तर बघा, माझं एक वाक्य आहे जे मी सुरुवातीला सांगतो की इन्व्हेस्टमेंट आणि गुंतवणूक म्हटली की रिस्क हा फॅक्टर येतोच. बरोबर आहे, रिस्क फॅक्टर हा येणारच आहे. परंतु काय आहे की बा एखादी चुकीची घटना कुठेतरी दुसऱ्या कंपनीमध्ये घडली म्हणजे याच्यात घडेल असा विचार करून तुम्ही थांबू नाही शकत. जसं आपण म्हणतो ॲक्सिडेंट झाला म्हणून गाडी चालवणं कोणी सोडू शकत नाही. मागून येणारी दुसरी व्हेकल असेल किंवा ॲम्ब्युलन्स असेल तर ती पण व्हेकलच आहे, तुम्हाला त्याच्यासोबतच जावं लागेल. हे जग आणि हे दुनिया हे विश्वासावर चालतं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जेव्हा तुम्ही करत असाल तर तेव्हा त्या मालकाची चौकशी करून घेणं गरजेचं आहे. त्या फर्मच्या बाबतीत तुमच्याकडे ज्यांनी अप्रोच केलेला आहे त्याची माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि स्वतःच्या कॉन्शियसला आपल्याला जर वाटलं की इट्स ओके तर आपण गुंतवणूक करायला पाहिजे, कोणाच्या सांगण्यावरून नाही केली पाहिजे. दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट आहे, हाय रिस्क हाय गेन, नो रिस्क नो गेन. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जर म्हटलं की नाही मला माझे पैसे सेफ पाहिजे तर त्यांनी SBI मध्ये टाकायचे, पोस्टामध्ये टाकायचे, आनंदी राहायचं. एखादा व्यक्ती म्हणत असेल नाही मला त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे तर कोऑपरेटिव्हमध्ये, पतसंस्थेमध्ये तुम्ही पैसे टाकू शकता. त्याच्यापेक्षा जास्त जर पाहिजे तर तुम्ही शेअर मार्केट झालं, रिअल इस्टेट झालं. म्हणजे इन्व्हेस्टमेंटचा पार्ट कसा आहे की तुमच्या रिक्वायरमेंटनुसार करा. आणि माझा एक सल्ला असा राहील की एकाच ठिकाणी कधीही संपूर्ण गुंतवणूक करायची नाही. जसं आपल्याला लहानपणी सांगायचं की काय सांगितलं जात होतं की एका खिशामध्ये पैसे ठेवायचे नाही, कारण चोरानं खिसा कापला तर एकच कापला जाईल. बरोबर आहे, पूर्ण पैसे जातील. पण 3 खिशांमध्ये असतील तर तुला कोणाला पैसे मागायची गरज पडणार नाही. तर आपली गुंतवणूक करताना सुद्धा मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम आपण करणं गरजेचं आहे, एकाच ठिकाणी नाही.
माझं सजेशन असं राहील की 40% जे आहे ते एकदम सिक्युअर्ड, ज्याला आपण पोस्ट SBI म्हणूया. 30% जर म्हटलं तर आपण ज्याला आपण पतसंस्था, कोऑपरेटिव्ह सेक्टर अशा पद्धतीनं म्हणूया. आणि 30% जर म्हटलं तर ते हाय रिस्कमध्ये. कारण तुम्ही जर फक्त ब्रेड बटरसाठी जर आयुष्य जगत असाल, उठणे, जेवणे आणि झोपणे, तर तुमच्यासाठी पोस्ट हे. पण जर तुमचे स्वप्न असतील तर यू हॅव टू टेक द सम रिस्क, कारण बिना रिस्कचं तुम्हाला काही मिळत नाही. अगदी बरोबर सांगितलं सर. पण आजकाल जसं आता खूप कमी वयामध्ये काही मुलं खूप चांगलं अचिव्हमेंट करतात, चांगल्या जॉबला लागतात, बऱ्यापैकी चांगला पगारही कमावतात. अशा वेळेला जेव्हा त्यांना इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही जसं म्हटलं हाय रिस्कमध्ये सर ते रिस्क घ्यायला तयार असतात. पण ह्या हाय रिस्कमध्ये जाताना सुद्धा काय काळजी घेतली पाहिजे? बघा, हाय रिस्कमध्ये जाताना माझं असं प्रत्येकाला सांगणं असते की ज्याला आपण म्हणतो लॉस बेअरिंग कॅपॅसिटी. तर व्हॉट इज लॉस बेअरिंग कॅपॅसिटी? तर त्याचं उदाहरण आपल्याला कॅल्क्युलेशन काढायसाठी, म्हणजे हे माझं नाही आहे, हे एका चांगल्या विद्वान व्यक्तीचं म्हणणं आहे की आपल्या उत्पन्नाच्या 12.5% रुपयाची तुम्ही रिस्क घ्यायला हरकत नाही. म्हणजे जर 1 लाखातले 12,500 रुपयाची रिस्क घेतली आणि तिथं तुम्हाला लॉस आला तर तुमच्याकडे 87,500 उरलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे 12 महिने आरामात काढू शकता. वाटलं तर त्याचे पुन्हा तुम्ही 1 लाख करू शकता, 12.5 जनरेट करू शकता. पण जर तुम्ही त्या 1 लाख रुपयामधले 50,000 रुपये जर तुम्ही त्या रिस्कमध्ये टाकले आणि तिथे जर लॉस झाला तर इथे गडबड होईल. त्या 50,000मध्ये 12 महिने पण निघणार नाहीत आणि 50चे तुम्ही 1 पण करू शकणार नाही. आणि इथं तुमची फॅमिली आणि तुम्ही सफर होणार आणि डिस्टर्ब होणार. बिलकुल. तर रिस्क घ्यायची असली तर तुमच्या उत्पन्नाच्या 12.5% तुम्ही रिस्क घ्यायला पाहिजे. सर, समजा आपल्याला विघ्नहर्तामध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल किंवा त्या माध्यमातून आपल्याला आणखी श्रीमंत बनायचं असेल तर नेमकं कसं इन्व्हेस्ट करता येईल आणि किती करता येईल? मॅडम, आपण जर फिक्स डिपॉझिटमध्ये जर गेलो तर आपण 50,000 रुपयापासून सुद्धा सुरुवात करू शकतो. आणि स्मॉल सेव्हिंग जर करायचे असतील तर RD जर म्हटलं तर आपण 1,000 रुपये महिन्याप्रमाणे सुद्धा करू शकतो. आपल्याकडे सगळे ऑप्शन्स आहेत, 12 महिन्याचे, 24 महिन्याचे आणि 36 महिन्याचे. जे ग्राहकाला सुटेबल असेल, त्याला जेवढ्या दिवसाचं सेव्हिंग करायचं असेल तेवढं ते करू शकतात. महिलांसाठी खूप चांगली संधी आहे. बचतीच्या माध्यमातून जे काही BC मध्ये जे इन्व्हेस्ट करत असतील तर एक उदाहरण देऊ इच्छितो की 12 महिन्याचे तुमचे 12,000 होतील, पण ते पार्टीमध्ये त्याच्यामध्ये तुमचे पैसे खर्च होतील. पण इथे जर 12,000 रुपये जर आपले गुंतवल्या गेले तर तुम्हाला 12 महिन्यानंतर 15,000 रुपये म्हणजे 3,000 रुपये एक्स्ट्रा मिळतील. आज आपण मार्केटला कुठेही बघितलं तर 700-800 रुपयाच्या वर मिळणार नाही. क्या बात आहे. सर, सुरुवातीच्या याच्यात जसं तुम्ही म्हटलं की इन्व्हेस्ट करताना आपण RD किंवा अदर ऑप्शन्स पण आपल्याकडे आहेत. खास करून मला महिलांसाठी जाणून घ्यायचं होतं. आपण महिलांचा विषय काढला तर महिला आर्थिक सक्षमीकरण असेल तर ह्या विघ्नहर्ताच्या माध्यमातून मार्केटिंग असेल किंवा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून जर त्यांना चांगला पैसा कमवायचा असेल तर काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत? बघा, आपल्याकडे कसं आहे, विघ्नहर्ताचा एक मी प्लस आणि मायनस पॉईंट सांगतो की आपल्याकडे लोन हा ऑप्शन नाही आहे, कारण आपलं बिझनेस मॉडेल आहे आपलं. बरोबर आहे. आता इथं जर महिलांना जर समजा याच्यामध्ये काम करायचं असेल तर त्या एक बिझनेस असोसिएट बनून आपल्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं अर्निंग करू शकतात. आज आपली नागपूरला ब्रँच झालेली आहे, तिथे जवळपास 16-17 महिला आहेत आणि आज चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्या घेत आहेत. आणि कसं आहे, सुरुवात करत असताना आज माझं जे 5 कोटीपर्यंतचं डिपॉझिट गेलं, मला वाटते सुरुवातीच्या 3 महिन्याचं माझं 30-1 लाख रुपयाचा फक्त बिझनेस होता. त्या 30 लाखाचं लोकांना रिटर्न्स जात गेलं, त्यांनीच त्यांची अमाऊंट वाढवली आणि त्यांनीच त्यांच्या लोकांना रेफर केलं. तर ऑटोमॅटिकली काय, विश्वासार्हता एक वेळा निर्माण होणं गरजेचं आहे. एक वेळा विश्वास झाला की ऑटोमॅटिकली बिझनेस येतो. आता सध्या जर आपण म्हटलं तर आपल्याकडे 1 वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्ष आहे, परंतु आमच्या याच्यामध्ये प्रत्येक वेळी प्लॅन चेंजेस होतात. तर आता जस्ट या 1 तारखेला चेंज झालेला आहे. तो जो 3 वर्षाचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने 1 लाख रुपये जर डिपॉझिट केले तर त्याला 1,500 रुपये महिना हा 36 महिन्यापर्यंत येईल आणि मॅच्युरिटीला त्याला 1 लाख रुपये मिळतील. बरं सर, आता आपल्याकडे बऱ्याचशा मार्केटिंगचे ऑप्शन तर असतात अवेलेबल महिलांना. जसं तुम्ही सुचवलेलं आहे की आर्थिक सक्षमीकरण असलं पाहिजे, पण विघ्नहर्ताच्या माध्यमातून त्यांच्या कामाचं काय प्रोफाईल, म्हणजे वर्क प्रोफाईल काय असणार आहे महिलांचं? वर्क प्रोफाईल म्हणजे त्या RDचं प्रमोशन करू शकतात, FDचं प्रमोशन करू शकतात. की आज बघा, प्रत्येक सगळ्यात जास्त सेव्हिंगचा विषय जर घेतला तर महिलांच्याच जवळ आहे. आज म्हणजे पैशांचा व्यवहार म्हटलं तर महिलांकडेच आहे आणि बचतीचं सुद्धा काम महिलाच चांगल्या पद्धतीनं करू शकतात, जेंट्स करू शकत नाही, हे प्रूव्हन आहे. क्या बात आहे. सर, आणखी फ्युचरमध्ये तुमच्या माध्यमातून काय काय नवीन अपॉर्च्युनिटीज किंवा अजून काही व्हेंचर तुम्ही स्टार्ट करायचा विचार करताय का? माझं तर एवढंच म्हणणं आहे की यंग जनरेशननी एक वेळा आमच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करावं.
मार्केटमध्ये नवीन नवीन कुठल्या योजना असतात त्याची माहिती घेणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला जमेलच अशातलं नाही. बघा, मार्केटमध्ये काम करण्याच्या 2 पद्धती आहे. एक स्वतः करणे आणि एक दुसऱ्याजवळून करवून घेणे. बरोबर. आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो हे आपण ठरवू शकतो. तर याच्या माध्यमातून होऊ शकते, माझ्या माध्यमातून त्यांना चांगल्या प्रकारची संधी मिळून तेही त्यांची आर्थिक ग्रोथ चांगली करू शकते. बिलकुल. सर, तुमच्याशी जुळायचं असेल किंवा तुमच्याकडनं गायडन्स घ्यायचं असेल, भेटायचं असेल तर कुठे भेटता येईल? मॅडम, आपलं ऑफिस आहे रतनलाल प्लॉट चौकामध्ये, ब्लॅकबेरी कॉम्प्लेक्स, 2nd फ्लोअर, रतनलाल प्लॉट चौक, अकोला. सर, खूप छान वाटलं आज तुम्ही इथे आलेले आहेत. मनीभाई असेल, विघ्नहर्ता असेल, त्यासोबत स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही सोशल ॲक्टिव्हिटी, जे की खरोखर समाजाची सध्या गरज झालेली आहे, आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. म्हणजे फॅशन असेल, व्यसन असेल, बदलता काळ असेल, या सगळ्यांवरती आपण बोललो. बरेचसे विषय बाकी आहेत, पण आपल्याकडे पण काही ना काही वेळेची मर्यादा आहे. तेव्हा आपण नक्कीच पुढे जेव्हा कधी संधी भेटेल तर आपण नक्की परत एकदा शूट करूया. पण आज तुम्ही या ठिकाणी आला, आम्हाला एवढा छान वेळ दिला, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पैसा कमावणे आणि इन्व्हेस्ट करणे ह्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा केली. त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि जर तुम्हाला मनीभाईविषयी आणखी जाणून घ्यायचं असेल, पैसे कमवायचे असतील किंवा इन्व्हेस्ट करायचे असतील, त्यासोबतच विघ्नहर्ता मल्टीस्टेटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून आणखी पैसे कमवायचे असतील, रिटर्न्स कमवायचे असतील, तर आदरणीय रवींद्र फाटे सरांना भेटायचं असेल, मार्गदर्शन घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांच्या ऑफिसला जाऊन तुम्ही व्हिजिटही करू शकता. परत भेटूया नवीन भागामध्ये नवीन व्यक्तिमत्वासह आणि त्याच्या नवीन विचारांसह. तेव्हा बघत राहा RDJ रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रेझेंट्स योलो स्पॉटलाईट. परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. आज आपण RDGला, योलोला, जया मॅडमच्या माध्यमातून इथं जेव्हा आपण इंटरव्ह्यूसाठी आलो, तेव्हा हा जो प्रिमायसेस आहे हा अत्यंत, ज्याचा आपण कलर कॉम्बिनेशन म्हणू शकतो, इंटरव्ह्यू घेण्याची पद्धत म्हणू शकतो, हे सुद्धा एक स्किल आहे. हा सुद्धा एक व्यवसाय कशा पद्धतीने यांनी स्टँड केलेला आहे हे आपण बघू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची एकच गोष्ट आहे की अशाच आयडियांच्या माध्यमातून आपणही आपलं डेव्हलपमेंट करू शकतो. आणि माझं असं मत आहे की इथे आल्यानंतर जे आपण बघितलं, जो प्रिमायसेस आहे तो अत्यंत छान वाटला मला.